त्यावेळेला मला उद्योजींचा फोन आला, मी घेतलाच नाही. दुसऱ्यांदा फोन आला, अरे म्हणे चूक झाली. अहो म्हटलं साहेब आपण त्याच्या साधी चूक आहे की काय. विमानतळाच्या संदर्भामध्ये अशा मोठ्या वल्गना करण्यात आल्या की शिवाजी आढळरावामुळं विमानतळ गेलं. निवडून कसं दिलं लोकांनी? प्रश्न तोच आहे, लोकांनी कसं निवडून दिलं. म्हणजे नरेटिव्ह सेट करून निवडून देण्यात काही असंच प्रकारे प्रत्येक वेळेला काहीतरी लोकांना भावनिक आव्हानं करायची. हे कोणीतरी मीठ मसाला लावून मातोश्रीवर सांगितलं. पोचवलं आणि दुसऱ्या दिवशी माझी हकालपट्टी करण्यात आली. आतापर्यंत लोक सगळं ऐकून घेत होते, कारण सत्तेत होते, कारण बाळासाहेब पाठीमागं होते. त्यांना मुळात पाठपुरावा करायचंच नाही ना, ते बिझी आहे. कारण ते सगळ्या मालिकांमध्ये इतकं बिझी आहे, कारण देशाच्या विकासापेक्षा मालिकातून ज्या दृष्टीनं मोलाच्या आणि महत्त्वाच्या आहेत ते काम ते करतात. मग लोकांचं काय? लोकांचं काय करायचं? लोकांचं करायला मोदी आहेत. मनापासून पक्ष सोडायची अजिबात इच्छा नाही. म्हणजे दुर्दैवानं शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून मला तिकडे जावं लागलं. टायगर अभी जिंदा आहे. नमस्कार, द ऑडिजनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राचं राजकारण दिवसेंदिवस बदलतंय आणि खरं तर 5 वर्षानंतर आता राजकीय चर्चा होतील असं जेव्हा बोललं जायचं, त्या आता वर्षाला वेगवेगळे राजकीय समीकरणं बदलत आहेत. आणि या सगळ्या मुद्द्यांवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आता म्हाडाचे अध्यक्ष आणि त्यासोबतच शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत. सर, खूप खूप स्वागत. आणि धन्यवाद. आमचा अँटी चेंबर नावाचा एक सेक्शन आहे ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या नेत्यांची गप्पा मारत असतो. तुमच्याशी बऱ्याच गोष्टीवर बोलायचं, कारण राजकारण हे तुम्ही अनेक वर्षापासून त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहून पाहताय, त्या सगळ्या गोष्टी बदलणारे समीकरणं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याचा इम्पॅक्ट लाखो लोकांवरती झालेला आहे, ज्याच्यासाठी तुम्ही गेले काही वर्ष पाठपुरावा केला, तो म्हणजे पुणे नाशिक लोहमार्ग, रेल्वे मार्ग. आणि तो आता रद्द झालेला आहे. काय त्याची कारणं आहेत? काय चुकलं? कोणाचं चुकलं? खरं म्हणजे पुणे नाशिक रेल्वे हा ह्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीचा प्रश्न आणि पुणे आणि नाशिक या 2 शहरामध्ये कामासाठी येणारी लोक त्यांना येऊन परत त्याच रात्री आपल्या घरी परत जाता यावं, पुण्यावरून नाशिक किंवा नाशिकवरून पुणे, यासाठी पुणे नाशिक रेल्वेची आवश्यकता वैयक्तिकरित्या मला जाणू लागली. म्हणून 2005 साली हा प्रकल्प व्हावा. मी निवडून आलो. पहिलं 2004 ही माझी पहिली टर्म, आणि त्यावेळेला 2005ला मी प्रकल्पाची सुरुवात केली, माहिती काढली, रेल्वे बोर्डाच्या चेअरमनकडे गेलो आणि सगळ्या विविध खात्यांकडे गेलो जे नवीन प्रकल्प पाहतात. अशा लोकांकडनं मला माहिती मिळाली की माझ्या अगोदर 2003-2000च्या दरम्यान, 2002, 3, 4च्या दरम्यान पुण्याचे माजी खासदार स्वर्गीय सुरेश कलमाडी रेल्वे मंत्री असताना त्यांनी ह्या मार्गासाठी रेल्वे सर्वेक्षण करायला लावलं. तो सर्वेक्षण झाल्यानंतर त्या सर्वेमध्ये असं आढळून आलं की इथं पॅसेंजर ट्रॅफिक आहे, परंतु गुड्स ट्रॅफिकला फारसा स्कोप नसल्यामुळं हा प्रकल्प रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटमध्ये हा निगेटिव्ह जातो आहे. हा प्रकल्पामुळं रेल्वेला तोटा होईल असं हे झाल्यानंतर तो प्रकल्पाची फाईल बंद करण्यात आली 2004च्या अगोदर. मी 2005ला पुन्हा रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये प्रश्न मांडला, मागणी केली आणि आग्रह करून सरकारला, रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला भाग पाडलं की रेल्वे बोर्डाच्या बजेटमध्ये त्यांनी याचा समावेश केला त्या बजेटच्या ह्याच्यामध्ये. आणि मग काहीतरी ठराविक रक्कम असेल, मला वाटतं त्यावेळेला 40-50 लाख रुपये असेल, त्याचं प्रोव्हिजन केलं आणि सर्वे झाला 2005 आणि 2006च्या मध्ये. तो प्रकल्पसुद्धा अधिकाऱ्यांनी करसरी चेक केलं, जाऊन गाडीने गेले, बघितलं काय कुठं काय कसं काय स्कोप आहे, काय मार्केट आहे वगैरे. आणि तो 3-4 महिन्यानं त्याचं मी अहवाल सादर केला सभागृहाला आणि रेल्वे बोर्डाला की हा प्रकल्प थोड्या फरकानं निगेटिव्हमध्येच आहे, त्यामुळं पुन्हा एकदा ती फाईल बंद केली
मी 9च्या दरम्यान 8-9च्या दरम्यान पुन्हा एकदा मागणी केली की असं शक्यच होत नाही, कारण इथं स्कोप मोठा आहे, औद्योगिकीकरण मोठं झालेलं आहे, शेतकऱ्याचा शेतीमाल हा जुन्नर आंबेगाव ह्या भागातल्या शेतकऱ्यांची शेतीमध्ये खूप मोठी प्रगती झालेली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा व्यवस्थित सर्वे करावा म्हणून 7-8च्या दरम्यान 9च्या आसपास ह्याचं सर्वेक्षण झालं. त्यावेळेला मंजूर झालं. त्यावेळेला सर्वे करताना मी स्वतः पुण्यापासून नाशिकपर्यंत जिथं जिथं स्कोप आहे त्या अधिकाऱ्यांना दाखवलं. अगदी चाकणची मार्केट कमिटी, राजगुरुनगरची मार्केट कमिटी, मंचरची मार्केट कमिटी, नारायणगावचं शेतीचं काय काय आहे, पुढं जुन्नर असेल, आळेफाटा असेल, या सगळ्या परिसरात दाखवलं आणि व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर त्यांनी रिपोर्ट केला आणि सांगितलं की ह्या वेळेला ह्या रेल्वे मार्गाचा सर्वे हा पॉझिटिव्ह आहे, किंचितचा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे लॉसमध्ये नाही आहे. त्यामुळं त्या रेल्वे मार्गाला तत्कालीन रेल्वे मंत्री, मला वाटतं बन्सल होते, मंजुरी मिळाली तत्वशः. आणि मंजुरी मिळाल्यानंतर थोडं त्याच्यापुढं मिटिंगा वगैरे चालू झाल्या. त्याच्यानंतरच्या बजेटमध्ये पुन्हा एकदा हा रेल्वे मार्ग त्यांनी सांगितलं की बाबा आता मंजूर होऊ शकतो. मग काही प्रकल्प जे मोठ्या रकमेचे असतात त्यावेळेला प्लॅनिंग कमिशन होतं. आता जो नीती वगैरे म्हणतात ते, त्यावेळेला ते प्लॅनिंग कमिशनकडं होतं. तर प्लॅनिंग कमिशनकडं 32 मार्ग, देशातले विविध मार्ग एकत्रित करून फाईल पाठवली. दुर्दैवानं वर्ष सरून गेलं, मुदत संपली आणि आपला प्रकल्प पुन्हा एकदा गुंडाळला गेला. परंतु दरम्यानच्या काळात प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये माझी आरडाओरड आणि संघर्ष असायचं सरकारबरोबर. 2014ला नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आलं. मग 2015ला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना मी भेटलो. त्यांना मागणी केली, त्यांना समजावून सांगितलं. कारण सुरेश प्रभू आणि मी काही वर्ष मुंबईमध्ये जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजबरोबर काम केलं. त्यावेळेला मी कार्याध्यक्ष होतो आणि ते संचालक होते. त्यांना समजून सांगितलं. मग त्याने थोडी सकारात्मक भूमिका घेतली आणि बजेटमध्ये माझ्या मागणीला प्रतिसाद देऊन त्यांनी रेल्वे मंजूर केली. आणि नुसते मंजूर केली नाही तर कुठलाही एखादा रेल्वेचा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर तो पिंक बुकमध्ये जावा लागतो. एकदा पिंक बुकमध्ये जर का प्रकल्प गेला तर तो आज ना उद्या होईलच, अशा प्रकारची ती चिन्ह असतात. तर पिंक बुकमध्ये गेल्यावर आम्ही पाठपुरावा केला. दरम्यानच्या काळात 2-3 जे सर्वे झाले त्यावेळेला सुरुवातीला ह्या प्रकल्पाची किंमत 2004-05च्या दरम्यान 950 कोटी रुपये होती, ती कन्व्हेन्शनल रेल्वे. नंतर 1250, नंतर 1800, नंतर 2500. मी हा सर्वे करून घेतला त्यांच्याकडनं. त्यावेळेला 8-9 हजार कोटी रुपये होता. पण त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की ही प्रकल्पाची किंमत वाढण्यासाठी कारण हे आहे की ही थोडी सेमी हाय स्पीड करायची. आणि मंजुरी दिली, सगळं काय झालं. मग डिटेल सर्वे रिपोर्ट केला, PECT सर्वे जे सगळं झालं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग फायनान्सचा प्रश्न यायला लागला. म्हणजे रेल्वे तर मंजूर झाला आहे, पैसे खर्च कुठून करायचे, 10-1 हजाराच्या आसपास खर्च आहे, कोटी. मग मुंबईमध्ये बैठकी झाली. त्यावेळेला असं ठरलं की आपण याला बघावं काय कसं आर्थिकदृष्ट्या कसं त्याचं योग्य होईल. मग ज्या वेळेला अशा दरम्यानच्या काळात वर्षभर अजून गेलं, 1.5 वर्ष गेलं, रेल्वे प्रकल्प मंजूरच होता 15, 16, 17च्या दरम्यान. आणि त्यावेळेला असं सरकारनं ठरवलं की फक्त रेल्वे बोर्ड खर्च नाही करणार, तर राज्य सरकारनं सुद्धा 50% खर्चाचा भार उचलावा. मग त्यावेळेला राज्य सरकारनं कबुली दिली की आम्ही 50% भार उचलू. केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल रेल्वे त्यांनी 50%. अशा प्रकारे प्रकल्पाची आखणी सुरुवात झाली. आणि त्यानंतर प्रकल्पाची किंमत अचानक 13,096 कोटी एवढ्यापर्यंत गेली. कारण नवीन तंत्रज्ञान, हाय स्पीड, अगदी पुण्यावरून निघालेला माणूस ट्रेन, फास्ट ट्रेन जर झाली, 3 स्टेशनला जर थांबायची म्हटली तर अवघ्या 1-1.5 तासामध्ये नाशिकला पोहोचेल. अशा प्रकारचं नियोजन झालं.
आणि अशी लेटेस्ट तंत्रज्ञानावर आधारित हे गरजेचं होतं. मग आम्ही काही बैठका घेतल्या, काही मी स्वतः चाकण MIDCमधल्या काही इंडस्ट्रीजशी बोललो. काही लोकांनी मला ओरली तयारी दाखवली. मग असं ठरलं होतं की बाबा 3,000 कोटी राज्य सरकार, 3,000 कोटी केंद्र सरकार आणि उरलेले 7,000 कोटी बाजारात उचलायचे. इक्विटी म्हणण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट म्हणून. तर 1-2 कंपन्यांशी बोललो. एका कंपनीने 500 कोटी रुपये देण्याचं कबूल केलं किंवा आमची इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा काय असेल ते. म्हणजे एकंदरीत सांगायचं तर हे सगळं चांगलं व्यवस्थित चाललं होतं, रुळावर आलं होतं. सगळ्या जागा, गावं, मार्ग हा सगळा ठरलेला होता. जो मार्ग आमचा ठरला होता तो पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, केसनांद वाघोली करून लोणीकंद, परत पुन्हा आळंदी, आळंदीवरून चाकण, चाकणवरून राजगुरुनगर, मंचर आणि नारायणगाव, आळेफाटा मार्गे मग ते संगमनेर वगैरे तो रूट असा ठरला. दरम्यानच्या काळात सगळं झालं. जागा आयडेंटिफाय केल्या, सातबारावर शिक्के पडले लोकांच्या. 500 कोटी रुपये राज्यानं जमा केले, केंद्रानं 500 कोटी रुपये जमा केले. आता काम जोरात चालू झालं. पण एक अंतिम मान्यता जी यायची ती रेल्वे बोर्डाच्या बोर्डाची ती अजून यायची बाकी होती. पण ती माझ्या दृष्टीनं एक फॉर्मॅलिटी होती. ती स्टेप ज्या वेळेला आली मंजुरी करून अगदी रेल्वे बोर्डाला जाणं, त्यावेळेलाच लोकसभेच्या निवडणुका लागल्या 2019च्या आणि दुर्दैवानं माझा पराभव झाला. आणि कुठंतरी वाईट वाटलं की बाबा हा प्रकल्प हातात तोंडाशी आलेला लवकर होणार आहे, माझ्या उपस्थितीमध्ये त्याचं काम चालू होईल अशा प्रकारची अपेक्षा धरली होती. पण त्याच्यानंतर बरेच वर्ष लोकांना नुसती आश्वासनं देण्यात आली. इंद्रायणी मेडिसिटी निवडून आल्या खासदारांना. इंद्रायणी मेडिसिटी इतकं मीडियाचं कव्हरेज खाल्लं. मीडियामध्ये नुसती इंद्रायणी मेडिसिटी मोठी स्वप्न दाखवण्यात आली की 100-200 एकरवर मेडिकल सिटी उभी करायची आणि त्याच्यावर सगळ्या इलाज, सगळे हॉस्पिटल, सगळ्या स्पेशालिटी हॉस्पिटल उभे करायचे. बैठका झाल्या, सरकार पेपरवर, टी व्हीमध्ये सगळं गाजलं. दुर्दैवानं ती मेडिसिटी अजूनही जन्माला आलेली नाही. जवळजवळ 7-8 वर्ष झाली. रेल्वेचं सुद्धा नुसत्या बाता अजूनही काही झालेलं नाही. विमानतळाच्या संदर्भामध्ये अशा मोठ्या वल्गना करण्यात आल्या की शिवाजी आढळरावामुळं विमानतळ गेलं. विमानतळ जर गेलं नसतं तर आपल्या भागातल्या लोकांना किती पगार मिळाला असता. एकाला 30,000 आणि एकाला 75,000. त्याची माझ्या गावातली 500 लोक, त्याची टोटल एवढी, त्याची वर्षाची टोटल एवढी, त्याची 20 वर्षाची टोटल एवढी. असं माझ्या विरोधात पहिल्यांदा उभे राहिलेल्या उमेदवारांना लोकसभेच्या प्रचारामध्ये गणितच लोकांच्या अंगावर फेकून दिली. लोक खुश झाले, अरे बापरे एवढं मोठं काम ह्यांना माहिती आहे आणि आढळरावांना माहिती नाही, त्यांनी विमानतळ घालवलं. परंतु वस्तुस्थिती अशी होती की विमानतळ इथं न होण्याची कारणं शिवाजी आढळराव नाही. शिवाजी आढळराव जर एवढा पॉवरफुल असता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष केंद्रामध्ये सत्तेमध्ये, इथं सत्तेमध्ये, गृहमंत्री त्यांचे, मुख्यमंत्री त्यांचे आणि एकटा शिवसेनेतला खासदार रेल्वे होऊ देत नाही, त्याच्यामुळं जर रेल्वे जात असतील तर ही संकल्पना लोकांच्या डोक्यामध्ये घुसवायला ही सगळी मंडळी त्यावेळेला कारणीभूत ठरली. म्हणजे सांगण्याचा अर्थ, मी माहितीच्या अधिकाराने तुम्हाला कागद देतो आता. माहितीच्या अधिकाराखाली नॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांची सर्वे करणारी टीम आहे. त्या टीमनं मी विचारलं होतं की का एअरपोर्ट इथं नाही झाला आणि का तिकडं जातो. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इथं जिथं जी जागा बघितली तिथं बरेचसे डोंगर टेकड्या आहेत, तिथे विमानतळ होऊ शकत नाही. सपाट पाहिजे. हां, सपाट करायला. तर 5 मोठे डोंगर सपाट करणं विमानतळासाठी शक्य नव्हतं. दुसरा पर्याय त्यांनी सुचवला होता, ती जी नदी आहे त्या नदीचा दिशा बदलावा लागेल. म्हणजे अशी काहीतरी फनी कारणं देऊन त्यावेळेला त्यांनी ते सांगितलं की होऊ शकत नाही. परंतु इकडं सगळं खापर माझ्या नावावर टाकलं. हे झालं विमानतळाचं. त्या 2019च्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आढळराव कसे निष्क्रिय राहिले आणि हायवेची कामं का झाली नाही, चाकणची ट्रॅफिक का नाही, शिक्रापूरची ट्रॅफिक
का अशी आहे, वाघोलीची ट्रॅफिक, इकडची ट्रॅफिक, या सगळ्या पद्धतीनं मोठी मोठी भाषणं, मोठ्या मोठ्या लोकांनी भाषणं केली. दुर्दैवानं शिवाजी आढळरावनं त्यांच्या कारकिर्दीमध्ये विरोधी पक्षात असताना जो रस्ता केला आहे खेडपासून सिन्नरपर्यंत, तो तेवढाच झालेला आहे. गेल्या 7 वर्षात कुठलाही हायवेचा नवीन प्रकल्प प्रोजेक्ट झालेला नाही. म्हणजे पुन्हा एकदा हे लोक उघडी पडली. एक तरी प्रकल्प दाखवावा की मी केलेली कामं सोडून हायवेचं कुठलं काम त्यांनी केलं, काहीच नाही. पण मग आता हा रेल्वेचा जो प्रोजेक्ट होता मग लाखो लोकांचं लक्ष लागून हा, होतं. ऐका ना, मग ते मला सांगण्याचं हे आहे की हे सगळं झाल्यानंतर आपलं विमानतळच्या संदर्भामध्ये आम्ही एक करून देऊ सांगितलं, यांना करताना आलं, आम्ही करू, ते झालं नाही. त्याच्यानंतर हायवेची कामं आम्ही यांनी केली नाही, यांनी केली नाही, आम्ही करू, ते झालं नाही. मग आता प्रश्न राहिला रेल्वेचा. आजही दुर्दैवानं जिथं फाईल मी पराभव झाला, ज्या टेबलवर होती, ज्या अधिकाऱ्याकडे होती, त्याच अधिकाऱ्याकडं ती फाईल धुळकात पडलेली आहे. आता अनेक लोकांना वाटायला लागलं की आपलं रेल्वे झाली तर आपल्या भागातलं खूप मोठं हे बदलेल. नाशिकवरून येणारा माणूस 5 तास बाय रोड, 6 तास बाय रोड यायला लागायचं पुण्याला पोचायला. तसंच पुण्यावरून नाशिकला जाणार. याच्यावर हा खूप मोठा तोडगा होता. दुर्दैवानं हे नवीन मंत्री आले ह्या काळामध्ये, ह्या पंचवार्षिकमध्ये 2024च्या नंतर सरकारनं अचानक बदललं की नाही, आता ही रेल्वे मार्ग पुणे ते शिर्डीला न्यायची आणि शिर्डीवरून नाशिकला. हा म्हणजे द्रविडी प्राणायाम करण्यासारखं झालेलं आहे. त्यांना शिर्डी कनेक्ट करायची होती तर ऑलरेडी पुणे ते दौंड मार्गे शिर्डीला रेल्वे जातेच आहे. शिर्डीवरून लिंक आहे, ऑलरेडी मार्ग नाशिकला जातोच आहे. मग हा अट्टहास कशासाठी? मग हा का नाही? इथं माझं हे म्हणणं होतं की ही शिवरायांची जन्मभूमी आहे. शिवरायांच्या जन्मभूमी करून या सरकार अपमान करून या सरकारनं रेल्वे मार्ग बदलला आहे. ते बदलायची काही कारण नव्हती. इथल्या लोकांचा मोठा हे झाला असता. खरं तिकडनं जाण्यापेक्षा तिकडनं वाहतूक काही नाही, तिकडनं माल वाहतूक काही नाही. इथं मोठ्या प्रमाणात माल वाहतुकीचा प्रश्न होता. असा रेल्वे फायद्यात ठरली असती, पण दुर्दैवानं ह्या सरकारनं विशेष करून रेल्वे मंत्र्यांचं काय धोरण होतं ते अजून समजलं नाही. ते सांगतात की GMRT काही नाही, 100% झूट आहे, पूर्ण साफ खोटं आहे. GMRTची कुठलीच अडचण नाही. आता मग कोणाचे दाखले देतील ते? मला सांगा, एखादा प्रकल्प मी अभ्यास केला ते सांगतात की 15-20 किलोमीटर त्या GMRTच्या आजूबाजूला काहीच करता येत नाही. मग असे प्रकल्प हवेत कशाला मला? 15-20 किलोमीटर त्या भागातल्या जनतेला तुम्हाला अशा दुष्काळामध्ये जर पळून द्यायचं असेल तर मग कशासाठी रेल्वे पाहिजे? कशासाठी ती GMRT पाहिजे? मुळात ह्या GMRTवर माझा अभ्यास चांगला आहे. मी सुद्धा तंत्रज्ञान कंपनीमध्येच माझी स्वतःची कंपनी व्यवसाय आहे. परदेशाला जातो, त्या ठिकाणी अनेक बघितलं आहे. 10 वर्ष मी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिटीवर, स्टँडिंग कमिटीवर काम केलेलं आहे. त्यामुळं GMRT हे थोतांड आहे, कारण पुढं करण्यासाठी आहे. हा मार्ग टाळण्यासाठी GMRTचं कारण काढलं. मी त्याचीसुद्धा तुम्हाला कागदपत्र देतो. GMRT आज ज्या गावात आहे खोडद आणि रेल्वे मार्ग त्याच्यामध्ये 4 किलोमीटरचं अंतर आहे. अजून 1 किलोमीटर जर इकडं नेलं असतं, 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटरच मार्ग बदलायचा होता, तो बदलू शकलो असतो. त्याच्यामुळं 5 किलोमीटर अंतरापर्यंत, 5 किलोमीटरच्या बाहेर रेल्वे आरामशीर, कुठलंही तुम्ही हेवी इंडस्ट्री असो, रेल्वे असो किंवा हाय टेन्शन काही असो तरी चालेल, अशा प्रकारचा निर्वाळा अनेक शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. भारतातली GMRT ही इंटरनॅशनल बाकी ठिकाणी जी दुर्बीण आहेत त्याच्यापेक्षा वेगळी आहे. जपानची वेगळी आहे, चायनाची वेगळी आहे, युरोपमध्ये वेगळी आहे, पण भारताचं एक वेगळी आहे, वेगळे वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणे हे कुठल्याही परिस्थितीत GMRTची अडचण नाही आहे. तीसुद्धा कागदपत्र तुम्हाला जाताना देतो. मग कारण काय तेच मला समजून घ्यायचं आहे. मी कदाचित अजून या जुलैमध्ये पुन्हा एकदा बजेट सत्र चालू झाल्यावर जाईल, तिथं भेटेल अधिकाऱ्यांना, त्यांना मी समजून सांगायचा प्रयत्न करेल, मंत्र्यांना समजून सांगायचा प्रयत्न करेल की GMRT कारण नाही. उगाच आमच्या शेतकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या भावनेला तुम्ही त्यांच्याशी खेळू नका. शिवाजी महाराजांचा, छत्रपतींचा अपमान करू नका, एवढं मी त्यांना विनंती करणार आहे. छत्रपतींच्या म्हणजे भूमीतनं ही जाणार होता हा 100% मोठा प्रकल्प. आणि
मग छत्रपतींची भूमिका करणारे शांत बसले का? त्यांनी तिथं पाठपुरावा केला नाही का मागची 10 वर्ष? त्यांना मुळात पाठपुरावा करायचंच नाही ना, ते बिझी आहेत खरं म्हणजे. ते सगळ्या मालिकांमध्ये इतकं बिझी आहे, कारण देशाच्या विकासापेक्षा मालिका त्यांच्या दृष्टीनं मोलाच्या आणि महत्त्वाच्या आहेत, ते काम ते करत आहेत. त्यांची प्रायोरिटी ती आहे. मग लोकांचं काय? लोकांचं काय करायचं आहे? लोकांचं करायला मोदी आहेत असं त्यांना वाटते. निवडून कसं दिलं लोकांनी? प्रश्न तोच आहे, लोकांनी कसं निवडून दिलं. म्हणजे नरेटिव्ह सेट करून निवडून देण्यात काही असंच प्रकारे प्रत्येक वेळेला काहीतरी लोकांना भावनिक आव्हानं करायची, खोटी आव्हानं करून, खोटी आश्वासनं देऊन 2019ला निवडून आले आणि 2024ला पुन्हा राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातली वेगळी होती. MBA साठी लोक जरा जास्त हळवी झाली हळवी होती त्या झाली काळात. होती. त्यामुळे ते कारण होतं. अगदी कारणात त्या वेळेला नेमकं ते कारण आलं. आता चर्चा येते एनसीपी मध्ये येणार, म्हणजे दादांच्या एनसीपी मध्ये. यावं त्यांचं स्वागतच आहे. तुम्ही काय करणार? बघेल. 19ला काय करणार? आमच्या पक्षाचे जी लोक आहेत ते ठरवतील. मुळात 2024ला माझी घरी बसायची तयारी होती. एकनाथ शिंदेच्या बरोबर मी काम करत होतो. हम्म. दरम्यानच्या काळामध्ये मला अजितदादा असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, त्यांच्याकडनं ऑफर आले की बाबा ही जागा आमची आहे, आम्हाला ही जागा मिळते, तर तुम्ही आमच्याकडे येऊन लढा. सुरुवातीला मी नाही म्हणालो होतो, पण कुठंतरी शेवटी विचार केला. शिंदेसाहेब म्हणाले, बाबा 5 वर्ष तुम्ही मेहनत करताय, खूप कामं केली आहेत, तुम्ही निवडून येणार, तुम्ही लोकांमध्ये खूप चांगले वातावरण आहे, तर तुम्ही जाऊन तिथं लढा. शिंदेशी बोलणं झालं होतं? हो, ते त्यांनीच मला इथं पाठवलं. मी तर त्यांना एवढं म्हटलं, साहेब मला काय तिथं जाऊन लढायचं काय कारण नाही, मी आपलं आहे तिथं थांबतो तुमच्याबरोबरच, पुढं मागं बघू काय होईल ते. पण ते म्हणाले, नाही आता तुम्हाला निवडून येण्याची संधी चांगली आहे म्हणून तुम्ही जा. असा परिस्थिती झालेली आहे. आजही शिंदेशी संबंध आहे, वैयक्तिक संबंध आहे. अनेक वर्ष पक्षामध्ये एकत्र काम केलंय. त्याच्याकडे मी येतेच, पण त्याच्या आधी आपण सध्याचे जे खासदार आहेत ते मालिकांमध्ये आणि त्यांच्या त्या कामामध्ये बिझी आहेत, आणि त्याच्यातनंही काही वेळा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न होतो का, असं वाटतं का? मला तर अलीकडच्या काळामध्ये काही जनतेशी निगडीत, खासदारकीच्या कर्तव्याशी निगडीत काही करताना मला काही दिसले नाही. त्यामुळे अजेंडा वगैरे ह्या खूप दूरच्या गोष्टी. आता अजेंडा वगैरे कधी येतील, पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर येतील. पण एखाद्या क्रांतिकारी किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीवरची मालिका करणं, त्यासाठी आग्रह करणं, मग कॉन्ट्रोवर्सीज होतात, नाही म्हटलं तरी चर्चा होते, त्या समाजाची लोक असतात, ती कुठेतरी त्या व्यक्तीला सपोर्ट करायला लागतं. तुम्हाला असं वाटतं? तेच झालंय ना, पहिल्या इलेक्शनला तेच झालंय, दुसऱ्या इलेक्शनला तेच झालंय, आता तेच होणार आहे. मग अशा वेळी अजितरावांनी काय करायचं? काही नाही, मी लोकांमध्ये जातोय, लोकांची कामं करते, त्यातच मला आनंद आहे. नाही, शेवटी लोकांनी ठरवायचं असतं. मला विचार करा की ज्या गोष्टीवर मुद्दे घेऊन 2019ला माननीय खासदार निवडून आले, त्याचं गेल्या 7 वर्षात काय झालं याचं लोकांनी जरासं तरी विचार करायला पाहिजे. 2024ला तरी विचार करायला पाहिजे होतं का, ह्या ग्रस्तांनी ट्रॅफिकच्याबद्दल आंदोलन केली, हायवेच्याबद्दल आंदोलन केली, याच्याबद्दल आंदोलन केली, मग नक्की काय केलं? पुढं निघालं काय त्यातून? काहीच निघालेलं नाही. मग लोकांनी मतदान करताना हा विचार करायला पाहिजे होता, तो केलेला नाही आहे. आज ज्या गावात जातो, ज्या गावात पायऊल टाकतो, त्या गावात लोक समोरून येतात, दादा आमचं चुकलं, दादा आमचं चुकलं, ह्या वेळेला आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असं म्हणतात लोक. प्रत्येक गावात बघा, प्रत्येक गावात आहे ही परिस्थिती आज. खासदार हे पद असं आहे ना, म्हणजे हे आमदारासारखं नाहीये की तुम्ही मंत्रालयात गेला आणि फॉलोअप घेतला. तुम्ही अनेक वर्ष तिथे काम केलं, पण दिल्लीला जाणं, तिथे प्रत्येक विभागात जाणं, त्या अधिकाऱ्यांना एक तर ते वेगळ्या भाषेतले, वेगळ्या राज्यातले असतात, त्यांना काही तेवढा सिरियसनेस नसतो म्हणण्यापेक्षा त्यांना ओळखच नसते आपल्या प्रदेशाची, आपल्या गरजांची, आणि ते समजून घेणं याच्यामध्येच एक टर्म जाते, असं एकदा मागे सुप्रिया सुळे म्हणाले होते बोलता. ते म्हणत असतील, पण माझा अनुभव तसा वेगळा आहे. तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे, लोकांशी बोलायची हे आहे, तुम्ही कसं पटवून देताल त्याच्यावर आहे. उदाहरणार्थ, हा जो खेडपासून सिन्नरचा रस्ता आहे, हा मी कुणी मागणी केली नव्हती. 2004-05ला ट्रॅफिक पण नव्हते, रस्ता व्यवस्थित होता सिंगल अशा पद्धतीनं.
पण मला वाटलं की भविष्यामध्ये ट्रॅफिक वाढणार आहे आणि त्यासाठी आताच आपण प्रयत्न केले पाहिजे. 2008पासून मी प्रयत्न सुरुवात केली आणि त्यावेळेला BOT तत्वावर कामं घेण्याचं काम चालू होतं. मंत्री होते CP जोशी, नितीन गडकरीच्या खात्याचे. त्यावेळेला मी गेलो, त्यांना सांगितलं की आता हे महाराष्ट्रातले काही प्रकल्प फारसे काही दिसत नाही, तर निदान हा तरी प्रकल्प प्रायोरिटीवर घ्या BOTवर. आणि त्याला मी एकंदरीत जर पाहिलं तर अंदाजे 250-300 कोटी रुपये एक्स्ट्रा लागतील, ते तुम्ही VGF म्हणून त्यात इन्व्हेस्ट करा, व्हायबिलिटी गॅप फंड. बाकीचं मग BOTमधून पैसे येतील आणि तो हा रस्ता पूर्ण होईल. तर ते म्हणाले अभी कुछ नहीं होगा, ये महाराष्ट्र के लिए अभी कोई ज़्यादा स्कोप है नहीं, बहुत सारा काम पैसा दे रखा है हमने, अभी तो हो नहीं पाएगा. तो मतलब नहीं, आप गलत बात कर रहे हैं, आप राजस्थान से, राजस्थान को ज़्यादा पैसा दिया है महाराष्ट्र में, उसके कंपॅरिझन में कुछ भी नहीं है. तो म्हणे नाही होणार. म्हटलं नाही, होणाच आहे. असं करून त्यांच्या केबिनमध्ये बसल्यावर मी सोफ्यावर मांडी घालून बसलो. म्हटलं जब तक आप मुझे बताएंगे नहीं तब तक मैं यहाँ से उठूंगा नहीं. मांडी घालून सोफ्यावर बसलो. मग ते म्हणाले बुलाव मार्शल को बुलाव. म्हटलं बुलाव मार्शल. सगळे अधिकारी किंवा काही व्हिजिटर सगळे जमा झाले त्यांच्या तिथं. आणि मग शेवटी मला म्हणाले ठीक आहे, आप मंडे आ जाओ, बात करेंगे. आणि मग पुढच्या आठवड्यात पुन्हा त्यांच्याकडे गेलो, समजून सांगितलं काय परिस्थिती आहे. मी शिवजन्मभूमी आहे, चाकण औद्योगिक क्षेत्र आहे, शेतीचं हे आहे, तिथं रस्त्यातलं गरज आहे. त्यामुळं त्यांनी तो रस्ता मंजुरीला घेतला 8-9च्या दरम्यान. मग त्याचं DPR तयार व्हायला 2-2.5 वर्ष लागली. मग त्याचं इस्टिमेट आणि टेंडर हे सगळं व्हायला नवीन सरकार सत्तेवर यायला लागलं. आणि 2014ला ज्या दरम्यान जस्ट नुकतीच जानेवारी-फेब्रुवारी इलेक्शनच्या अगोदर त्याचं टेंडर झालं. गडकरी मंत्री झाल्यानंतर त्याचं टेंडर उघडलं आणि कामाला सुरुवात झाली. ते सुद्धा काम लवकर होणं गरजेचं होतं. 2014ला नाही, 12-13ला टेंडर उघडलं आणि काम 14ला पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु दुर्दैवानं झालं नाही. ती जी कंपनी आहे IFC आहे काहीतरी आहे ना, ती बँकरप्ट झाली. गव्हर्मेंट अंडरटेकिंग कंपनी आहे, त्यामुळं ते लांबलं. पण माझा 2019च्या अगोदर रस्त्याचं काम पूर्ण झालं. मी नेहमी जेव्हा केव्हा राजकीय अभ्यास करायचा ना, तेव्हा अगदी शेवटचे 1-2 प्रश्न, हा विचार माझ्या डोक्यात कायम यायचा की पुण्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी शिवसेना रुजवली आणि जे लोक शिवसैनिक म्हणून कट्टर कायम राहिले, त्याच्यामध्ये तुमचं नाव होतं. ही परिस्थिती आपण सोडून देऊ की आता राजकीय जे काही बदल झाले त्या बदलामध्ये आणि अर्थात शिंदेशी बोलून तुम्ही तो पर्याय स्वीकारला. पण त्याच्या आधी कायम म्हणजे पुणे जिल्ह्यात तर शिवसेनेचा झेंडा कायम फडकवला, भगवा कोणी फडकवला, तर ते नाव तुमचं होतं. आणि अशा वेळी आत्ता जी काही शिवसेना ज्या पद्धतीने सुरू आहे, मग ते फुटणं असू द्या किंवा आत्ता अगदी 6 खासदारांनी अशा पद्धतीने प्रवेश केला किंवा स्वतंत्र गट स्थापन केला, त्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, खरं हे तर शेवटी पॉलिटिक्स आहे. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा, आपल्या पक्षाची स्ट्रेंथ वाढवायची, आपल्या पक्षाची किंमत केंद्रामध्ये राज्यामध्ये वाढवणं हा प्रत्येक पक्षाचं ते काम आहे. त्या पद्धतीनं शिंदेसाहेबांनी त्यांचा पक्ष वाढवला, 6 खासदार ॲड केले, 13 खासदार झाले. आज महाराष्ट्रातला युतीतला सगळ्यात मोठा पक्ष दिल्लीतला शिवसेना आहे. दुसऱ्या बाजूला उबाटाचे लोक तिकडं जाणं ह्या शिवसेनेला खूप मोठा ब्लो आहे. खरं म्हणजे शिवसेनेचे दिवस होते त्यावेळेला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना त्या पक्षाला एक कुठंतरी एक हवा होती की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. दुर्दैवानं त्यांच्या मृत्यूनंतर हे सगळं रयास गेलेलं आहे. मी त्यावेळेला शिवसेना का सोडली, त्याचं कारण शिवसेनेचा खेड तालुक्याचा आमचा सभापती भगवान पोखरकर निवडून आल्यानंतर त्याला सत्तेवरून खाली उतरवण्यासाठी दिलीप मोहिते राष्ट्रवादीचे आमदार होते, त्यांनी काहीतरी लोकांना पळवलं आणि ती मतदान करून घेतलं वगैरे वगैरे सगळं झालं. पण त्या दरम्यान काही लोकांच्या झटापटी झाल्या, त्याच्यामध्ये भगवान पोखरकरच्या बरोबर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारामारी झाली, कुठं गोळीबार झाला असं काहीतरी म्हणाले, पण लागलं कुणाला नाही. त्या कारणामुळं सत्तेचा गैरवापर करून शिवसेनेच्या सभापतीला 6 महिने जेलमध्ये काढावं लागलं. सभापतीला
दुर्दैव हे त्यावेळेला नुकतंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, अजित पवार उपमुख्यमंत्री होते. माझी मागणी एवढीच होती उद्धवजींना की साहेब आपण मुख्यमंत्री आहात, काही करा. पक्षासाठी लढलेला माणूस आहे. तो 6 महिने जेलमध्ये, त्याच्या घर अगदी अस्ताव्यस्त झालेलं आहे. तर त्याला वाचवा. खोटे गुन्हे दाखल केले आहेत, पण दुर्दैवाने तिकडं फारसं लक्ष देण्यात आलं नाही. त्यांच्या घरचे लोक, बायको, मुलं वगैरे सातत्याने माझ्याकडे यायची या ठिकाणी, पण आम्ही काय करू शकलो नाही. कारण एकदा कायदेशीर आणि हे सगळं सुरू झालं काय त्यासाठी आता अडकले. दरम्यानच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं, कारण 22 जूनला तो प्रकार झाला. शिंदे सुरतला गेले, तिकडे गेले. त्यानंतर एक वातावरण पुणे जिल्ह्यात सगळीकडे निर्माण झालं की बाबा उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मेळावे घ्यायचे, भाषणं करायची, रस्त्यावर उतरायचं असं ठरलं होतं. चाकणमध्ये असायचं एका सभेमध्ये मी पण उपस्थित होतो. तिथं शिवसेनेचे संपर्क प्रमुख वगैरे सगळी मंडळी होती, सगळे सुरुवातीला जिल्ह्यात. ठाकरेंसोबतच होतो. हो, 22 जूनला सुद्धा मी ठाकरे सोबतच होतो. बरं. हे सगळं झाल्यानंतर तिथं भाषणं अशी झाली खूप मोठी, किंवा आता सगळ्यांनी आता काही करून सर्वस्व हे करून बंद करणं, हे करणं, ते करणं, आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे, अमुक तमुक वगैरे. ठीक आहे, सगळ्यांनी त्याच स्वरूपामध्ये हे केलं. संघटना वाढवली पाहिजे, संघटना आपली अशी जाऊन नाही दिली पाहिजे. मग शेवटी माझा नंबर आला. मी म्हटलं हे सगळं बरोबर आहे. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपद जाणं ही जरी दुर्दैवी गोष्ट असली, आम्हीसुद्धा उद्धव ठाकरेंना मानणार आहोत, परंतु एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी. आपण सगळेजण एकमुखानं त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून रस्ते उतरवत आंदोलनं वगैरे करण्याची भाषा करतो. पण जेव्हा शिवसेनेचा सभापती पक्षासाठी आतमध्ये बिनाकारणाचा 6 महिने आतमध्ये सडला आहे, त्यासाठी आपल्यातले किती जण पुढे आले होते सांगा बरं. मी स्वतः आंदोलनं उभी केली त्यावेळेला कोणी आलं नव्हतं. हे कोणीतरी मीठ मसाला लावून मातोश्रीवर पोचवलं आणि दुसऱ्या दिवशी माझी हकालपट्टी करण्यात आली. विचारलं पण नाही काय काय नाही. ज्या वेळेला पेपरमध्ये आलं माझी हकालपट्टी झाली, काही लोकांनी इथून फोन केले त्यांना मातोश्रीवर. त्यावेळेला मला उद्धवजींचा फोन आला, मी घेतलाच नाही. दुसऱ्यांदा फोन आला, अरे म्हणे चूक झाली. अहो म्हटलं साहेब आपण ही काय साधी चूक आहे की काय? आणि म्हणून मी कुठल्या पदावर राहिले? नाही म्हणे तुम्ही या भेटायला. मी गेलो आणि त्यांना सांगितलं, पण मग 2 दिवसांनी मी स्वतःहून एकनाथ शिंदेकडे गेलो. असं नाही की मला बाकी लोकांसारखे हे केले तसं काही नाही. माझं जाण्याचं कारण हे, आणि शिंदेपासून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जाण्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगितलं. माझं मनापासून पक्ष सोडायची अजिबात इच्छा नव्हती, पण ती दुर्दैवानं शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून मला तिकडे जावं लागलं. ठाकरेंचं वागणं म्हणजे मागच्या काही दिवसापासून, विशेषतः उद्धव ठाकरेंचं, जेवढ्या समीक्षकांशी बोललो किंवा जेवढे त्यांच्याशी कनेक्ट असलेले नेते होते, लोकप्रतिनिधी होती, सगळ्यांचं थ्रू आऊट नाराज असणं आहे. कारण त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये काहीही बदल केला नाही. दुर्दैव आहे. आणि आतापर्यंत लोक सगळं ऐकून घेत होते, कारण सत्तेत होते, कारण बाळासाहेब पाठीमागं होते, शिवसेनेचा भक्कम पाया होता, पर्याय नव्हते, म्हणून लोक सगळे सहन करत होते. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. अशा वेळेला काळाची पावलं ओळखून उद्धवजींनी आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडून आणला पाहिजे होता. ते दुर्दैवानं झाला नाही. हे असे अनुभव तुम्हाला पण आले? भेटी नाही मिळाल्या किंवा अगदी अनेक वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण कॉन्टॅक्टच नाही झाला महत्त्वाच्या वेळी? अनेक वेळा असे आलेले आहेत. या 6 खासदारांना, म्हणजे मी काही यांना पर्सनली नाही म्हणत आहे, पण अशा वेळी म्हणजे इलेक्शन झालेले आहेत, अजून 3 वर्ष आहेत 29ला, आणि अशा वेळी पक्ष बदलणं यांना राजकीय तोटा होईल असं तुम्हाला वाटतं का, की तोपर्यंत लोक विसरून जातील? अजून इलेक्शनला 3 वर्ष वेळ आहे, काय होईल काय सांगता येत नाही. परंतु एक गोष्ट खरंही आहे, म्हणजे मी बोलू नये, पण आताच्या या सरकारनं विरोधी पक्षाला सन्मानानं सत्ताधारी पक्षासारखे नाही, परंतु थोडंफार फरकानं का होईना कमी निधी देता आला तर द्यायला पाहिजे, तर ते होत नाही आहे. त्यामुळं मी जर निवडून आलो आहे
हम्म, हम्म. मी लोकांपर्यंत काय जाणार आहे, नुसते तोंडी बोलून. भेटीतून काय होणार. कदाचित ते कारण त्यांचं बरोबर असावं. डिलिमिटेशनची पण खूप चर्चा आहे. डिलिमिटेशनची चर्चा आहे आणि ते होणं सुद्धा गरजेचं आहे, ज्या पद्धतीनं मोदी सरकारनं ठरवलं आहे. कारण 1976चं लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या, त्यावेळची मतदारसंख्या आणि आत्ताची मतदारसंख्या याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. हा माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघ जर बघायला गेलं तर 2009ला जेवढं मतदान होतं त्याच्या जवळजवळ डबल झाले आता 15 वर्षात. शिरूर तर काहीच्या काही मोठं आहे काहीच झालं म्हणजे. म्हणजे एक मला आठवतं आहे 2004ला किंवा त्याच्या अगोदर जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीचं टोटल मतदान हम्म. हे 3.5 लाख होतं. आता फक्त हडपसरचं 3.5 लाख होते मतदान. एवढा फरक आहे. आणि किती अंतर आहे म्हणजे माणसाने बरंच अंतर पोहोचायचं आहे. तरी कसं. काय होतं, समानता पाहिजे. उदाहरणार्थ माझा शिरूर लोकसभा मतदारसंघ अगदी जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर वगैरे सगळं जर धरलं, भोसरी किंवा त्याच्या अगोदर होता खेड लोकसभा, इथून मी उभं राहिलो. त्या लोकसभा मतदारसंघाचं क्षेत्रफळ जवळजवळ 6,000 6,500 स्क्वेअर किलोमीटर होतं. आता 5,500 स्क्वेअर किलोमीटर आहे. पुण्याचे एका खासदाराचा, पुणे शहरातल्या खासदाराचा लोकसभा मतदारसंघाचं क्षेत्रफळ 350-400 स्क्वेअर किलोमीटर आहे. एवढा फरक आहे. कुठंतरी समानता हवी. व्हायला पाहिजे आणि म्हणून डिलिमिटेशन होणं गरजेचं आहे. मी आता येता तुमच्या एक शेवटचा प्रश्न फक्त हा. बातम्या सर्च करत होते त्याच्यामध्ये टायगर अभी जिंदा आहे तुम्ही म्हणालात की 2029 मनात आहे. साहजिक आहे. त्या दिवशी मला काही पत्रकारांनी विचारलं की बाबा काय तुमचं पुढचं नियोजन, म्हटलं आहे असं, टायगर अभी जिंदा आहे असं काही नाही. राजकारणामध्ये महत्वाकांक्षा असलीच पाहिजे आणि ती स्पष्टपणे बोलून दाखवणारे कमी लोक असतात. धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात. अचानक ठरलं आणि वेळ दिलात, मनापासून आभार. थँक्यू.